त्यांचा प्रवासच होता जरा वेगळ्या ध्येयाचा. त्यांच्या जगण्यात आहे ध्यास अनोख्या स्वप्नांचा. काही माणसं आपल्या स्वभावानं, जगण्यातील प्रत्येक कृतीनं अनेक आदर्श निर्माण करतात. त्यांनी निर्माण केलेल्या पाऊल वाटा येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरतात. परिस्थिती, येणारी संकट या कोणत्याही बाबींचा कणमात्रही परिणाम त्यांच्या ध्येय प्रवासावर होत नाही आणि त्यांच्या ध्येयपूर्तीचा प्रवास ठरतो खरा दीपस्तंभ. अशाच एका प्रवासाची सुरुवात झाली 15 ऑक्टोबर 1944 रोजी बारामतीतून. सुधारणावादी विचारांचे गोविंदराव पवार आणि त्यांच्या विचारांसमवेत वाटचाल करणाऱ्या शारदाबाई पवार या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या प्रतापराव पवार यांच्या रूपानं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रताप यांचे बालपण 6 भाऊ, 4 बहिणी आणि सुधारणावादी विचारांच्या आईवडिलांचे संस्कार यामुळे समृद्ध होत गेले. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात काटेवाडीजवळ खताळपट्ट्यातील छोट्या शाळेत झाली. बालपणापासून आईने केलेल्या अपार कष्टांचे संस्कार, सामाजिक जाणीवेची शिकवण त्यांनी अविरत जपली. कठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि समाजाप्रती काहीतरी करण्याची इच्छा या तत्वावरच त्यांची खरी श्रद्धा. त्यामुळेच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शालेय शिक्षणात त्यांच्यातील नेतृत्व गुणाचा विकास होत गेला. आपल्या मित्रांना समवेत घेऊन एखादी गोष्ट यशस्वीरित्या करणे, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, अभ्यासात उत्तम प्रगती या सर्वातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडत होता. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास हा त्यांचा स्वभावच. त्यामुळे पुढील संपूर्ण शिक्षणात अव्वल स्थान त्यांनी कधीच सोडले नाही. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि इंजिनिअरिंग भारतातील नावाजलेल्या बीटस पिलानीमध्ये त्यांनी पूर्ण केले. येथील शिक्षणातून जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांना मिळाली. उच्च शिक्षण पूर्ण होत असताना बीजी शिर्के ग्रुपमध्ये केलेले काम, अजय मेटाकेमची जबाबदारी, काही काळ विशाल सह्याद्रीमधील व्यवस्थापनाचा अनुभव यातून त्यांच्यातील उद्योजक घडत गेला. 1985 मध्ये सकाळची जबाबदारी शिरावर घेतल्यावर तोपर्यंतच्या जवळपास 53 वर्षातील सकाळची मूल्य तशीच ठेवत, किंबहुना ती वृद्धिंगत करत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी, उच्च दर्जाचे प्रिंटिंग साहित्य यांचा वापर वाढवत आणि फॉन्टपासून मांडणीपर्यंत बदल घडवत, कर्मचारी प्रशिक्षित करत सकाळला एक दर्जा प्राप्त करून दिला. कुटुंबात मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही त्याचे कुठलेच प्रतिसाद या वृत्तपत्रात त्यांनी उमटू दिले नाहीत. सामान्य वाचकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यापासून ते देश विदेशातील तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण उपाययोजनांपर्यंतच्या मजकुरांमुळे आणि निपक्ष विश्वासार्हतेमुळे वाचकांनी सकाळला आपलासा केला. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे बालमित्र चित्रकला स्पर्धा, सरपंच महापरिषद, एज्युकॉन अशा अनेक विविध उपक्रमातून त्यांनी सर्व समाज घटकांना सकाळशी जोडण्याचा प्रयत्न केला. वाचकांच्या सहभागातून सकाळ रिलीफ फंड, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ते करत आहेत. केवळ आपल्या व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती काहीतरी करण्याची त्यांची तळमळ त्यांच्या पुण्यातील अंधशाळेच्या कार्यातून दिसून येते. येथील विश्वस्तपदाचा पदभार स्वीकारल्यावर अहोरात्र काम करून त्यांनी अंधशाळेसाठी मदत उभी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक अच्युतराव आपटे यांनी समितीच्या कार्यात त्यांना सामावून घेतले. 1974 ते 1980 विश्वस्त मंडळात आणि 1981 पासून आजतागायत ते समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा
या त्रिसूत्रीवर आधारित संस्थेच्या कार्याला प्रतापरावांनी एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समितीच्या विश्वासार्ह वातावरणात उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून येथील सुविधा वाढवण्याचा त्यांचा ध्यास आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमधील गुणांना पैलू पाडून खऱ्या अर्थाने हिरे घडवण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून होते, ही त्यांची धारणा आहे. समाजातील निराधारांसाठी उभारलेल्या बालग्राम विलेज प्रकल्पात देशातील जवळपास 200पेक्षा अधिक निराधार मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडले. या प्रकल्पाच्या उभारणीची दखल भारतीयांनी तर घेतलीच, परंतु परदेशातील देणगीदारांनीही त्यांच्या निस्पृहतेचे आणि ध्यासाचे कौतुक केले. कोणतीही गोष्ट हाती घेतल्यावर ती कितीही संकटे आली तरी पूर्णत्वास न्यायची हा आदर्श त्यांनी पुढील पिढ्यांसाठी आपल्या प्रत्येक कृतीतून निर्माण केला. पदापुरते मर्यादित न राहता स्वतः कार्यरत राहून प्रत्येक स्तरावर काम करून त्यांनी नवनवीन आदर्श निर्माण केले. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी पाहताना त्यांनी काटकसरीच्या योजना राबवून शिल्लक निधीतून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. शैक्षणिक गुणवत्तेबाबत उच्चतेच देण्याच्या त्यांच्या ध्यासामुळे आणि अनुभवामुळे हे महाविद्यालय IIT दर्जाचे गणले जाते. अंधशाळा, विद्यार्थी सहाय्यक समिती, बालग्राम, बालकल्याण संस्था, किर्लोस्कर फाउंडेशन, बायफ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सामाजिक कामांबरोबरच किर्लोस्कर ऑइल इंजिन, भारत फोर्ज, फोर्ज मोटर्स, फिनोलेक्स केबल्समधील संचालकपद, बारामती ग्रेप्स इंडस्ट्रीची जबाबदारी, तरुण उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ ठरलेले मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, यामध्ये उद्योजकतेबरोबरच शेतीचीही त्यांनी जोड दिली. येथील अध्यक्षपदाच्या काळात पुण्यात उभे राहिलेले इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर पुण्याचे भूषण ठरले. यामध्ये जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी आणि कल्पकतेचे नवे आदर्श त्यांनी निर्माण केले. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या भरीव कार्यामुळे वर्ल्ड न्यूजपेपर असोसिएशन या जागतिक संघटनेवर उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या अनुभवातून वॅन इंडिया अशी भारतातील आणि वॅनच्या स्थापनेपासूनच्या 60 वर्षातील पहिलीच जागतिक परिषद 2009मध्ये त्यांच्या नियोजनात हैदराबादमध्ये आयोजित केली. 160 देशातील 1800 मान्यवर यात सहभागी होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. 3 दिवसांच्या परिषदेत जेवणाच्या मेन्यूपासून कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंतच्या रेखीव नियोजनामुळे परिषदेच्या सांगतेवेळी जगभरातल्या पाहुण्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. आपली कल्पकता, नियोजनबद्धता, अपार मेहनत घेण्याची वृत्ती, प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे इंजिनिअरिंग, कृषी, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण या सर्वच क्षेत्रात त्यांनी केलेली उत्तुंग कामगिरी भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरेल. त्यांच्या या कार्याचा गौरव देशातील अनेक संस्थांनी आणि संघटनांनी केला. यामध्ये प्रामुख्याने पुण्यभूषण, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे डिलीट तसेच देशातील मानाच्या पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले. आज हा ध्येय प्रवास आपली 75 वर्षे पूर्ण करीत आहे. हा प्रवास शतकपूर्ती साजरी करो त्यांच्या सर्व उद्योग आणि सामाजिक संस्थांच्या वतीने मनपूर्वक सदिच्छा. त्यांच्या अविरत अखंड कार्यास आमचा मानाचा मुजरा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.